बरीचशी मैदानं गाजवली आहेत आणि भरपूर वर्ष हे दोन फलंदाज ना आपल्या गावासाठी भरपूर आपण इथं योगदान दिलंय, भरपूर क्रिकेट खेळतायत सातत्याने. विशाल पाटीलचं तर बघितलं की विशाल पवारचं बघितलं सर्वात सिनियर खेळाडू आहे आणि या गावासाठी नेहमी त्याने चांगलं योगदान दिलंय. बॅटिंग असो क्षेत्ररक्षण असो खूप चांगला खेळ दाखवला विशाल पवारने. आता पाहिजे कशावर बॅटिंग करतो इथून तेजस गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विशालला आपण पाहू शकता. विशाल पवार तेजस राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतोय. चेंडू सुरेख फटका इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवलाय मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तर आपण पहिले तर स्वर्गीय सतीशदादा प्रतिष्ठानचे आपले प्रमुख सुभाष पाटील यांच्याकडून पारितोषिक आले. विकेट आपण इथं षटकार हॅट्रिकसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक आले. तेजस गोलंदाजी मार्कवर. चेंडू सुरेख ड्राईव्ह बघायला मिळेल इनफिल्डच्या मधून काढायचं होतं यावेळेला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, गॅप होती ना त्या गॅपमधनं चेंडू काढायचा. विशाल थोडासा नाराज होतोय कारण विशाला म्हणजे ती गॅप मोठी होती, तिथून चेंडू जाणं फार गरजेचं होतं. पण मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल, मिड ऑफच्या वेगाने आला. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 4 धावा आपण पाहू शकता. चांगली सुरुवात केली तेजस. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. सेकंडला योगेश पाटीलला आपण पाहू शकता. यष्टिरक्षक फलंदाज हा खेळाडू देखील खूप चांगला आहे. चेंडू यावेळेला आपण फटका यावेळेला हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक जातो यावेळेला झेल ड्रॉ आणि चेंडू पिढांच्या क्षेत्ररक्षणाने प्रयत्न भरपूर केले. झेल ड्रॉप झाला पण मिडविकेटरनं क्षेत्ररक्षकाला त्यांनी मात्र बॅकिंग त्यानं साई यावेळेला फार गरजेचं होतं आणि त्या चौकार मिळाला पण चौकार मिळालाय, नशिबाचा चौकार आलाय. तेजस गोलंदाजी मार्कवर टाकला योगेश. चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू डीप मधनं वेगाने निघून जातो यावेळेला. क्षेत्ररक्षकाला पण अधिक वेगाने चेंडू मिडविकेट सीमारच्या पार. दणदणीत चौकार. दोन चेंडू 2 चौकार आहेत असे फटके येतात ना साई, तेव्हा फलंदाजाला आपोआप आत्मविश्वास प्राप्त. आणि योगेश पाटीलने अशा कित्येक इनिंग खेळल्या आहेत की जे त्यांना आपण तर आत्मविश्वास देऊन गेलेत आणि तशाच प्रकारची इनिंग आता सुरुवात केली. खूप चांगली सुरुवात केली योगेश पाटीलने. पुन्हा गोलंदाजी मार्कवर तेजस. चेंडू यावेळेला ऑनसाईडला काय तर लवकर शॉट सिलेक्शन केला. चेंडू थोडासा संत गतीने आला. डॉट चेंडूची समाप्ती. स्वतःवरती नाराज होत आहेत. विशाल सांगतो की तुला मिडविकेट रिझन मधनं चेंडूला काढायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात. जनुमान निळजेस संघ आपण पाहू शकता 12 धावा. सही हा संघ ना आपण बोलले तर नेहमी जनुमान निळजेस या नावानेच खेळतो, जनुमानाच्या नावाने खेळतो हा संघ. एक वर्ष आम्ही बघितलं होतं या संघाने नाव चेंज केलं पण संघ मात्र पराभूत झाला. नंतर पुन्हा एकदा जो आपला रेग्युलर नाव आहे जनुमानाचं त्या नावाने परफॉर्मन्स करायला लागला आणि खूप चांगली कामगिरी देखील केली या संघाने. 2 सिनियर खेळाडू मैदानावर आपण बातचीत करतात खेळपट्टीवर की कशा प्रकारचं 24 चेंडूमध्ये बॅटिंग करायची. बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. केतन आहेत, ज्युनियर संतोष आहे, ज्युनियर अजय पाटील आहे, नितेश आहे, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकातला मालिका वीर देखील आहे. अजून फलंदाजी लाईन पण हे 2 फलंदाज चांगली सुरुवात केली. 12 सरासरी विकेट गेले नाहीये, एक चांगली सुरुवात म्हणता येईल. तर बघा विनंती करतो डायगर संघाचे जे खेळाडू पडद्याच्या आतमध्ये बसले सागर पाटील थोडंसं आपण आतमध्ये बसा कारण का आयोजकांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना आम्ही तुमच्या धन्यवाद सूचनेचं पालन करतील. खूप चांगले खेळाडू आहेत. सागर पाटील एक अतिशय चांगला क्रिकेटर आहे, तो देखील एक आयोजन करता आहे, चांगला आयोजक करता आहे. रबर बॉलची स्पर्धा सातत्याने त्याच्या माध्यमातून खेळली जाते. शेखर पाटील येते गोलंदाजी मार्कवर. पण इथून कशा प्रकारचे त्या गोलंदाजी करतो P2 मध्ये विशाल पाटील आहे. विशाल पवार आहे, सॉरी विशाल पाटीलच नाव येतं. विशाल पाटील आधी खेळलाय. विशाल पवार आहे. विशाल पवार एक अतिशय चांगला अनुभवी खेळाडू आहे. अनुभवाची शिदोरी भरपूर या खेळाडूकडे, कित्येक वर्ष या संघाची सेवा करतोय.
आज दोन विशाल आपल्याला खेळताना पाहिले. एक वडोलीचा विशाल, आता आपण निलजाच्या विशालला पाहू शकता. विशाल पाटील, विशाल पवार आता खेळतोय. ऑनसाईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण, एक क्षेत्रक्षण लॉंगॉनला आपण डीप मध्ये पाहू शकता. शेखर गोलंदाजी मार्कवर माय सिटी एन कडून फुलटॉस आणि फुलटा चेंडू आला आणि त्याला फेकून दिला. यावेळेला मिड विकेट सीमारच्या पार, चौकार. फुलटा चेंडू दिसला आणि विशाल त्याच्यावरती तुटून पडला. यावेळेला विशाल आपण म्हणले तर पवार संख्या धावफलक आपण पाहू शकता. यावेळेला 16. तर बघा चौकार हॅड्रिकसाठी आपण तर 777 आणि 3 षटकासाठी 1500 रुपयाचं पार्श्व केलं आहे दत्ता पाटील यांच्याकडून. दत्ता पाटील जर आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चांगली बॅटिंग बघायला मिळते. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकतो. यावेळेला 18 धावा आपण म्हणू शकतो. चांगली सुरुवात केली, एक दमदार सुरुवात मित्र म्हणेल. विकेट अजूनही गमावलं नाही आणि 18 धावा धावफलकात लागल्यात. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉर्डिनेशन खूप चांगलं झालंय. पुढे शेखर पाटील गोलंदाजी मार्कवर माय सिटी एन कडून एक वेगवान गोलंदाज राईट आर्म राऊंड कडे मार्क होतो. स्ट्रायकला विशाल. हा चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. मिस स्पीड होते, चेंडू वेगाने सीमारेषा गाठतो. यावेळेला चौकार. क्षेत्रक्षणी चूक केली आणि बघा गोलंदाजाला त्याचा भोगतंद भोगावा लागतो. 4 धावा त्याच्या खात्यामध्ये होत आहेत आणि धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 22 धावा. चांगली बॅटिंग करतोय विशालचं कौतुक करतोय. फटके बघा किती ताकदीने मारतोय. डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून चौकार मिळाला. 2 आपण क्षेत्रक्षणी चुकी केली आणि चेंडू गेलाय सरळ लंगॉन सीमारेच्या पार. मिडॉनला आता क्षेत्रक्षणाकडून दुसऱ्याला तैनात करण्यात आले. शेखर. हा चेंडू डान्सिंग डाऊच्या माध्यमाने खेळाचा पंच वाईट चिकून करतात. अतिरिक्त वेग करण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी दिशेपासून भटकताना दिसतोय शेखर. यष्टीरक्षक अमित पाटीलला आपण पाहू शकता. आज आपण बिंदास नाहीये, संघामध्ये विशाल नाहीये, तर मग आता पूर्णपणे जबाबदारी तेजस, केतन आणि आपण तर अमितवरती असणारे यांना बॅटिंग करावी लागणार आहे. नंतर शेखर पाटील पुण्यात गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मार्क होतोय. स्ट्रायकरला आपण पाहू शकता विशाल पवार. फुलटॉस. यावेळेला सुरेख टायमिंग बघायला मिळालाय. चेंडू जातोय यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून वेगाने चाललाय. चेंडू जातोय सीमारच्या पार, चौकार. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 27 धावा. 27 धावांची भागीदारी झाली. दोन फलंदाजाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करतोय विशाल आणि आपण योगेश. दोन्ही फलंदाज आपण चेंडूचा मॅरिट पाहून फलंदाजी करतायत. जसा चेंडू येतो ना त्याच्यावरती तुडून पडत. फुलटाच ओरपीच चेंडू आला तर त्याला सीमा पाडतात. चांगल्या चेंडूला सन्मान देखील देत आहेत. पिट्टू मध्ये धावा येतात. आता आत्तापर्यंत 2 चौकार आले आहेत. 3 चौकार आले एकूण. 3 चौकार आले आहेत. खूप चांगली बॅटिंग बघायला भेटते विशालच्या माध्यमातून. विशालात भरपूर लयमध्ये बॅटिंग करतोय. आत्मविश्वास त्याच्या प्रत्येक फटक्यामध्ये बघायला मिळालाय. शेखर. हा चेंडू वेल्लेप बाबा किती चांगल्या प्रकारे केला. वेल्लेप आपल्या स्टाईलने फ्रंट फुटर आले आणि नंतर चेंडूला वेल्लेप केलाय, सोडून दिलाय. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या धावफलकात 28 धावा पाहू शकता आपण. आक्रमण पवित्र घेतला आणि गोलंदाजी चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर टाकला. हे एक फलंदाजी रणनीती असते साई आणि त्यात यशस्वी होतं. आपण पाहिलं तर यावेळेला विशाल पवार. शेखर पुन्हा गोलंदाजी मार्क टाकला विशाल. हा चेंडू खूप चांगला होता. बॅटमॅनने चेंडूला खोदून काढला. एक धाव कंप्लीट केली आहे. पाचव्या दुसरी धाव होते का? योगेश पाटीलने सांगितले धाव होणार आहे आणि चित्याच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला जनुमान निळजे संघ प्रथम बॅटिंग करताना 30 धावा धावफलकात लागल्यात. 30 धावा आपण धावफलकात पाहू शकता. या षटकात धावा येतात शेखरच्या. 3 चौकार आले, त्यानंतर वाईड आल्यानंतर आपण 2 धावा देखील आल्यात. पुढे शेखर गोलंदाजी मार्कवर. सायकलला विशाल खूप चांगली बॅटिंग करतोय. पद्धतीने त्याचा वापर खूप चांगल्या प्रकारे दाखवतोय.
राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू यावेळेला आपण बघतो स्टेअर करतो चेंडूला, फक्त दिशा दिली, वाईड चेंडू होता आणि चेंडू जातो यावेळेला सीमारेषा पार, चौकार. धावबाच्या सर्वात बाजूला नवीन पर्यंत येतोय. आपण पाहू शकता तिसऱ्या क्रमांकावर जो नेहमी आम्ही सलामीला पाहिलाय नितीश येतोय. यावेळेला नितेश पाटील म्हणजे कशा प्रकारे बॅटिंग करतो, नो स्ट्राईकला असणारे, इथून चांगली अजून एक भागीदारी करावी लागणार आहे. सांघिक यश मिळालंय, तेजस वापसी करतोय का पाहायचं आहे, विकेट मिळवतोय का पाहायचं अजून. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय, फुल टॉस आहे. यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय आणि लांबी देखील प्राप्त करतोय, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा पार, षटकार.
आमचे स्वयंसेवक आहेत तिथे बॉल मिळाला आहे. साहेब मॅच बॉल का मागवतात खेळाडू का त्यांना अंदाज आला आहे या खेळाडू कसा चेंडू उसळी घेतो नाही घेतो मैदानावर. नवीन बॉल आल्यावर कदाचित अंदाज चुकतो आणि कधी कधी विकेट देखील जातो पण तोच चेंडू आला आहे. 42 धावा धावफलकाती लागल्या आहेत. चांगली बॅटिंग करतोय विशाल पवार. 30 धावांचं योगदान देतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत होतं यावेळेला सरळ चेंडू निघून जातो. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. चांगली वापसी होते बघा. षटकार आल्यानंतर सुरेख वापसी बघायला मिळाले. त्यानंतर आपण इथं दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. तर पुन्हा गोलंदाजी मार्फत तेजस उर्दकडे हा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होते. वेग प्रचंड होता आणि वेगाने इम्प्रेस केलंय. डॉट चेंडूची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर जनमान निळजे संघ प्रथम बॅटिंग करताना 1 गडी बाद धावसंख्या धावफलकाती फक्त आणि फक्त आपण पाहू शकता 42. डीजे उतार शिवला तिथे बी जिंकले नाही ते बी जिंकले. ठीक आहे तुम्हाला खेळायला प्रॉब्लेम होते वडवलीवाले ऍडजस्ट झालं पाहिजे ते त्यांना तुम्ही बोला हा ते तुम्ही बोला त्याच्याशी ते जर ऍडजस्ट होत असतील तर मग तुम्ही खेळा. तर गोलंदाजी मार्कवर येतो निके देतो यावेळेला. या षटकात आपण इथं खूप चांगली गोलंदाजी केली. तेजसने कमबॅक करून दिलं. 8च धावा दिल्यात. निकेत पाटील येतोय अतिशय चांगला गोलंदाज. आता पाहिजे इथून गोलंदाजी कशा प्रकारे करतोय निकेत पाटीलला. आता मात्र विकेट मिळावा लागणार आहे सगळ्या नितेश. हा चेंडू यावेळेला आपण जागेवरना चेंडूला पुल केलाय आणि पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. शशांक काय तपणीता निकेत गोलंदाजी मार्कवर प्रथम राऊंड तिकडे मार्क होता. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला आपण तर विकेटला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र एका टप्प्याने चेंडू गेला क्षेत्ररक्षकाकडे. तसं काय धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 49 जवळपास आता धावसंख्या पोहोचते. पाहिजे आता विशाल पवार कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 13 चेंडू 30 धावांची खेळी करतोय. पाहिजे या स्पर्धेतील 50 धावा कुठं का. आज थोडीशी बॅटिंग लाईन कमी दिसते या संघाकडे. कारण आपण तर विशाल नाही आहे बिंदास सारखा एक अष्टपैलू खेळाडू नाही आहे. पण जे फलंदाज त्यांना चांगली बॅटिंग करावी. केतनला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. अमितला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. तेजसला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. यंगस्टर त्यांना देखील चांगली बॅटिंग करावी लागणार इथून. निकेत
फुलटॉस ऑन साईड लाडव्या बॅटने खेळल्या, चेंडू जातो यावेळेला आपण बघतो स्क्वेअर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आला डीप मधनं, खूप चांगली फेकी, अप्रतिम फेकी केतनची. का पडल्यानंतर चेंडू थोडासा वळण देखील घेतला होता. धावसंख्या 10 फलकात आपण 1 पाहू शकता. 50 धावा कंप्लीट जनमान्य निर्देश संघाच्या. एक बाद 50 पुणे निकेत पाटील गोलंदाजी मार्कवरचा स्ट्राईकला नितेशला आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग करतो नितेश. आल्या आपण आक्रमणाला सुरुवात केली आहे. राहून तिकडं फुलटॉस पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला फेकून देतोय. वन्स अगेन चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. षटकार. बिंदास पाटील देखील सामना एन्जॉय करतायत. दुखापतग्रस्त आहेत की बघतायत की विपक्षी संघ आपल्या गोलंदाजाला कशा प्रकारे हल्ला जोडतोय. त्याच रेंजमध्ये स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधनं चेंडू गेला होता. खूप चांगली बॅटिंग करतोय नितेश पाटील. आल्या जणू काय आक्रमणाला सुरुवात केली. डगआउटमधनं जणू काय सेट होऊन आला दिसतोय. निकेतवरती हल्ला चढवतोय. धावसंख्या 56. बॅटम राऊंड तिकडे मारत होते. हा चेंडू खूप चांगला होता. बॅटमॅनने चेंडूला काढलाय. चेंडू कार्पेटच्या मध्ये जातोय. वाईडिश लॉंगरला क्षेत्रक्षक डीप मध्ये आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला म्हणजे काय वेगाने फेकी करतोय आणि काय वेगाने येतोय क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो यावेळेला. ऋतिक जबरदस्त क्षेत्ररक्षण. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं ना तुम्ही नक्कीच क्रिकेटचा स्टँडर्ड वाढवता, क्रिकेटचा आपण लेवल वाढवता. विशाल आता स्ट्राईकला येतोय. थोडंसं दमछाक होतोय. धावा काढतोय. धावून सिंगल डबल मोठे फटके देखील मारतोय. 57 धावा. निकेत पाटील गोलंदाजी मार्कवर. षटक थोडंसं महागडं झालं. आतापर्यंत 15 धावा आल्या आहेत. चेंडू खूप चांगला आहे. खोदून काढला यावेळेला. स्वतः गोलंदाज जातो. चेंडूला फीड करतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 58 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण 58 धावा पाहू शकता. या षटकात धावा आल्या तब्बल 16 धावा आल्या. अंतिम षटक आता कोण घेऊन येतोय बीसीसी उसारकर संघाच्या माध्यमातून. आणि हे 2 फलंदाज आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग करावी लागणार दोन्ही फलंदाजांना. विशाल वैयक्तिक पोचलाय आपण मिळेल तर यावेळेला. चेंडू 16 चेंडू 32 धावांची खेळ करताना विशाल पवारसाठी टाळा होऊन जाते. खूप चांगली बॅटिंग करतो यावेळेला. अप्रतिम बॅटिंग. थोडंसं जलपान केलं जात आहे. हे 2 फलंदाजांना खूप महत्त्वाचे फलंदाज आहेत. कारण आज बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडंसं आपण इथं चेंज बघायला मिळालं. साई नेहमी आम्ही सलामीला नितेशला पाहिलंय. शुभम संत येतोय. अंतिम षटक. वैयक्तिक पहिल्या संघाचं 5वं षटक घेऊन येतोय. तस पाटील थोडंसं दुखापतग्रस्त आहेत. पण गावाची मॅच आहे ना त्यामुळे त्यांना घरी बसता येत. आपण स्वस्त बसणार नाही येते. दास पाटील काहीतरी क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. बाहेरून मात्र आपण ते थोडंसं कोचिंग करतोय. बिंदास या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त खेळाडू आहे. एक जबरदस्त व्यक्ती देखील आहेत. खेळाडू पण आपण चांगले आहेत आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व देखील आहेत. साई ह्या खेळाडूंच्या प्रेमापोटी आपण एवढे मोठे होत चाललोय. कारण त्यांचा प्रेम मिळतो आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे पण चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल स्क्वेअर रिजन मध्ये तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 60 धावा आपण पाहू शकता. शुभम संते गोलंदाजी मार्कवर यंगस्टर आहे. बलावाद सिटी एन कडून स्ट्राईक केला आपण पाहू शकता. डावखुरा फलंदाज विशाल. चेंडू यावेळेला आपण स्टेअर करायचा होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. बॅटच्या खाली लागला चेंडू. दिशा द्यायचं होतं यावेळेला. शुभम चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या 10 फलकात 61 धावा. शुभम पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला. नितेशने खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. नितेशचा विचार केला तर 2 षटकार आला त्याच्या बॅटमध्ये. 14 धावा कुठल्या 4 चेंडूमध्ये. शुभम पाचे आता येणारे 4 चेंडू कशा प्रकारे फेकतोय. नितेश आता मात्र आक्रमण करेलच. कारण त्याला माहिती आहे धावा करायच्या तिथून. बीसीसी उसारकर संघ एक मजबूत संघ आहे. जरी विशाल आणि आपण म्हणजे तर बिंदास नसलं तरी पण बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे या संघाकडे. अमित आहे, तेजस आहे, केतन आहे, यंगस्टर देखील आहेत.
हा चेंडू यावेळेला आपण इथं उंच 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 आणि लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषेपार, षटकार. त्यात 3 षटकार आलेत. काय फलंदाजी करतोय बघा, आक्रमण आणि आक्रमणच करतोय. 67 धावा धावफलकाती लागल्यात. मोठं लक्ष आपल्या बघायला पहिल्या सामन्यात देखील आपण इथं 68 झाल्या होत्या आणि त्या चेस करताना कुठे दमछाक झाला होता शिरडून संघाचं. शुभम सांगते चेंडू खूप चांगला ड्राय बघायला मिळाला. यावेळेला पिच खेळले आहेत. क्षेत्रशा डीप मध्ये आला, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. 10 संख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 69 या स्पर्धेतील हायएस्ट धावा झाल्या तिथं टाय होऊन जाते जर्मन निलजे संघासाठी. चांगली बॅटिंग करतो. नितेशचं कौतुक करेल. आता विशाल शांत डोक्याने फलंदाजी करतोय आणि नितेशने आक्रमणाला सुरुवात केली. चेंडू बाकी अजून विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शुभम चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय, थोडासा मिसफील्ड झाला आणि चेंडू सीमा पार, चौकार. चेंडू फ्ली केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकवणारे फलंदाज बाद. अंतिम चेंडूवरती विकेट मिळते. पण तो बरोबर आपलं काम पूर्ण केलंय. जबरदस्त बॅटिंग केली आपल्या आपण संघाला गरज होती. आणि तब्बल 3 षटकार, चौकार. आमच्या गुणलेखक मला सांगतात तब्बल आक्रमक असे आपण होते 26 धावांचे खेळ केले. चेंडू खेळला त्यासाठी आपण 8 चेंडू 26 जरा नितेशसाठी ता होऊन दे. जबरदस्त बॅटिंग केली. 73 धावा धावफल कधी लागले आणि 74 धावांचं लक्ष असणार यावेळेला VCC उसारगर संघासमोर. डीजे हॅलो, थँक्यू बालू सर. तर सामना पाहतोय आपण पहिल्या फेरीतील अंतिम लढत. एका बाजूला VCC उसरगर आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान निलजे. काय फलंदाजी झाली या स्पर्धेत हे उच्चांक आपण पाहिला. जय हनुमान निलजे टीमचा 2 गाड्यांच्या मोबदल्यात 73 धावा बनवल्यात आणि 74 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान आहे. मात्र क्रिकेटचा जर आपण विचार केला जोपर्यंत अंतिम चेंडू फेकी केला जात नाही तोपर्यंत जय आणि पराजय हे भवितव्य हे भाकीत करणं हे मात्र मूर्खपणाचं लक्षण म्हटलं जातं. कारण की क्रिकेटमध्ये नुकताच जो आपण याच मैदानावरती पहिलाच सामना पाहिला होता, 2 चेंडू 17ची आवश्यकता असताना परतून आला होता शिरडोन संघ. 9 चेंडू फेकला होता आगासनच्या गोलंदाजानं नागराजनं.
मात्र सामना जिंकला. चालू सामन्याचा विचार केला तर 30 चेंडू आणि 74चं लक्ष गाठायचं आहे. एका बाजूला जर आपण विचार केला तर उसरगर संघासाठी 2 फलंदाज जे सातत्यानं सलामी देतात ते फलंदाज आज नाही आहेत त्यांच्या खेम्यामध्ये. मात्र इथनं उर्वरित जे खेळाडू आहेत त्यांच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असेल. नेक्स्ट मॅच कोणती असेल तर अजूनपर्यंत आमच्यापर्यंत कॉल आला नाही आहे. इथनं जिंकणारा संघ खेळेल की उर्वरित लॉट्स प्रमाणे आपले सामने होतील तर आपण सूचित करायचं आहे. निश्चित 2 मिनिटांनंतर लगेचच आपणापर्यंत कॉल येईल. अतिशय चांगली आपण स्पर्धा पाहतो. जय हनुमान क्रिकेट संघ दिवा आयोजित दिवा चषक 2021 हे भव्य दिव्य पर्व आपण पाहतोय. अतिशय सुरेख सुनियोजित ही स्पर्धा. क्रिकेटला पोषक असं वातावरण आमच्या आयोजन कमिटीनं ह्या ठिकाणी निर्माण केलंय. खास करून जर आपण मैदानाचं सुशोभन असेल तदनंतर व्यासपीठाची बांधणी असेल आणि एकंदरीत SMDच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धा ही लाईव्ह कव्हर केली जाते. आमचे साथे समालोचक आमचे बालू पाटील सर असतील. पंचांची कामगिरी आपण ऑफिशियल 2 पंच पाहतोय. एकंदरीत आमच्या साथीला गुणलेखक आमचे मिथुन पाटील असतील आणि पूर्ण टीम आणि खास करून जय हनुमान क्रिकेट संघ दिवा यांच्या वतीनं जे श्रम मी म्हणेन ह्या स्पर्धेसाठी केले जात आहेत आणि त्या मार्फत खऱ्या अर्थानं ही स्पर्धा सफल होताना आपण पाहतोय. केतन आणि फलंदाज जयदास अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सलामीवीर 2 फलंदाज जी भागीदारी जी पार्टनरशिप केली होती निलजे टीमसाठी फलंदाज विशाल आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं होतं फलंदाज योगेशला 36 धावसंख्येची ओपनिंग पार्टनरशिप पाहिली होती आणि तशाच प्रकारची सुरुवात अपेक्षित असेल ती उसरगर टीमला या 2 फलंदाजांकडनं. केतन आणि जयदास या 2 फलंदाजांवरती खूप मोठी दारोमदार आणि खूप मोठी अपेक्षा आहे या 2 फलंदाजांकडनं सर्व मी म्हणून संघ सहकाऱ्यांना, संघ नायकाला आणि त्यांच्या चाहत्यांना. आणखी स्वतःचं होम ग्राउंड आहे. ह्या खेळपट्टीचा ह्या मैदानाचा पूर्णतः अभ्यास आहे ह्या संघाला आणि तो अभ्यास मी म्हणेन ह्या ठिकाणी पानाला लावावा लागेल आणि या सामन्यामध्ये कारनामा करून दाखवावा लागेल. 74 धावसंख्येचं लक्ष आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला गोलंदाज निलजे टीमकडनं गोलंदाज नितेश पाटील सज्ज झालाय. अष्टपैलू कामगिरी करणारा निलजे संघाचा हरहुन्नरी खेळाडू नितेश सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. टिट फॉर टॅट पहिल्या चेंडूवरती चौकारणं सुरुवात करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो केतन. नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आणि लगेचच त्याची खेळी संपुष्टात आणण्याचं कार्य केलं जातंय ते नितेश पाटीलकडनं. हे क्रिकेट आहे आणि हे बॅटल सातत्यानं आपण क्रिकेट क्रीडा विश्वामध्ये पाहतो की कधी गोलंदाज तर कधी फलंदाज एकमेकांवर हवी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम नवीन फलंदाज शुभम संते ज्यानं अंतिम षटक फेकलं होतं. महागडं राहिलं होतं त्याचं षटक. मात्र इथे फलंदाजीमध्ये कसा कारनामा होईल त्याच्याकडनं सर्व पाठीराख्यांचं लक्ष असेल त्याच्यावरती. कारण की जी खराब गोलंदाजी केली त्याची भरपाई फलंदाजीमध्ये करावी लागेल. 74चं भलं मोठं लक्ष आहे आणि 4 धावा धावपळकावरती. अजूनही 70चा पल्ला खूप दूरवरचा पल्ला गाठायचा आहे. अतिशय सुरेख फटका. इनफिल्डला जे जालं सजवलं होतं त्याच्या डोक्यावरून अतिशय देखणा फटका. डाव्या हाताचा फलंदाज अशा प्रकारचा क्लासिक फटका ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस निश्चित प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने हर्षून जातो. तशाच प्रकारचा देखणा फटका रोशन
शुभमच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. चौकार येतोय. धावसंख्या वेगानं पुढे सरकताना पाहायला मिळेल. एक गडी बाद 8 अशी धावसंख्या पाठलाग करत असताना VCC उसारगड टीमची. गोलंदाज नितेश. दरम्यान हा चेंडू ऑनसाईडला वळवायचा होता, मात्र क्षेत्ररक्षक आहे सरळ यष्टांचा वेध. आज मी म्हणून सर्व काही पथ्यावरती पडताना पडतं निलजे टीमसाठी. फलंदाजी लाजवाब झाली, तदनंतर गोलंदाजीमध्ये देखील सुरेख कमबॅक नितेश पाटीलचा आपण पाहतो. आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण काय अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. यष्टांच्या मागे एक अप्रतिम झेल आणि त्यानंतर डायरेक्ट हिटच्या माध्यमातून एक लाजवाब रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतं. दुसरा धक्का उसारगड टीमला परतावं लागेल, ते फलंदाज शुभम संतेला. चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. त्याचा नियम आपण पाहतोय की 2 षटकापर्यंत नवीन चेंडू आणि 2 षटकानंतर मात्र जुना चेंडू दिला जातोय. म्हणजे सध्याचं षटक हे पहिले षटक आहे, त्या कारणास्तव मात्र नवीन चेंडू दिला जाईल. धावसंख्येचा जर विचार केला तर एका बाजूला जरी विकेट बाद होत असले तर देखील धावसंख्या ज्या वेगानं एकवटायची आहे तो वेग कायम राखला जातो उसरगर टीमच्या वतीनं. जसं म्हटलं होतं बालू सरांनी की फलंदाजीचा अटॅक अतिशय चांगला आहे, तो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दमदार षटकार जयदासनं ठोकलाय. दरम्यान हा चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, देखना फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर पाठलाग केला जातोय, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय, तो सीमा पार. चौकार. जीवाच्या आकांतानं क्षेत्ररक्षक धावत होता, त्या ठिकाणी बॅलन्स राखता आला नाही आणि सीमा रेषा पार. त्या ठिकाणी थोडीशी दुखापत मी म्हणेन. अशा प्रकारची जोखीम पत्करायला नको, कारण की आउटफील्डमध्ये आपण जरूर जोखीम स्वीकारता, मात्र जर आपल्याला अंदाज आल्यानंतर आपण दौड थांबवायला हवी. कारण की फक्त एकच स्पर्धा नाही तर अनेक स्पर्धा आपल्याला खेळायच्या असतात, ते पाहता आपण अशा प्रकारची रिस्क घ्यायला नको मी म्हणेन. तर षटक कंप्लीट झाले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळते ती 18 धावा. पहिलं षटक फेकलं गोलंदाज नितेशनं, महागडं षटक राहिलं. 2 सफलता जरी प्राप्त केल्या असल्या तरी 18 धावा त्यानं खर्च केल्यात. 74 धावसंख्येचा पल्ला पार करत असताना स्टार्ट अतिशय चांगलं. मी म्हटलं होतं ही जोडी खूप विश्वसनीय जोडी आहे टीम उस्सारगरची, आणि मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना जयदास स्वतःला सिद्ध करतोय. 2 चेंडू दसका दम दाखवलाय, 10 धावा एकवटल्यात. एकंदरीत 2 गडी बाद पाठलाग करत असताना 18 या आकड्यावरती पोहोचलाय तो उस्सारगर संघ. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल निलजे टीमकडनं. आतिश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. हे षटक खूप निर्णायक असेल मी माने. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सुरेख फलंदाजी राहिली उसारगर टीमकडनं. नेक्स्ट मॅच टायगर संघ आणि इथनं जो संघ विजय होईल तो संघ मात्र सामना खेळेल. एकंदरीत दुसऱ्या फेरीतील जी दुसरी लढत आहे ती प्रथमतः खेळवली जाईल. टायगर आणि त्यांच्या विरोधात इथनं विजेता संघ. गोलंदाज आतिश
राईट मोर द विकेट हा चेंडू सुरेख चेंडू. लेंथचा जर विचार केला तर यॉर्क लेंथ आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेटमध्ये बचावात्मक लेंथ जिला म्हटलं जातं तशा प्रकारचा हा चेंडू होता आशिषचा. एक यंग टॅलेंट मी म्हणेन आशिषचा जर आपण विचार केला तर सुरेख चेंडूफेकी सुरुवात दमदार झाली आहे. कारण की नितेशचा जर विचार केला तर नितेशचं स्वागत झालं होतं चौकारानं आणि एका बाजूला आतिश मात्र डॉट चेंडूनं सुरुवात करतोय. दरम्यान हा चेंडू शॉट ऑफ फुल अतिशय देखणा फटका क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना दर्जेदार षटकार आलाय. फलंदाज तेजसच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. आता मात्र दोन्ही बाजूंना अटॅक आपल्याला पाहायला मिळेल तो उसारगर टीमसाठी. 20 धावा धावपळकावरती. मी म्हटलं होतं बिग फाईट आणि बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. उसारगर आणि निलजित संघ या विभागातील 2 नामांकित संघ आहेत आणि असे 2 नामांकित संघ जेव्हा एकमेकांसमोर येत आहेत त्यावेळी खऱ्या अर्थाने क्रिकेटचा महासंग्राम मैदानावरती पाहायला मिळतो आणि तोच महासंग्राम अनुभवत असताना आमचे लाडकी क्रीडा रसिक त्या सर्वांचं सहर्ष स्वागत वन्स अगेन. 24 धावा धावपळकावरती 2 फलंदाज आतापर्यंत गमावलेत उसारगर टीमनं. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र त्याहून अधिक लांबी स्पर्धेतील सर्वाधिक लांब षटकार फलंदाज तेजस मात्रेच्या बॅटमधनं. मैदानावरती ताकद आणि नजाकत दाखवत असताना तेजसला आपण पाहतोय एका बाजूला मागच्या षटकामध्ये आक्रमण सुरुवात केलं होतं जयदासनं आणि त्याला साथ देत असताना तेजस मात्र मैदानाच्या आतमध्ये 30 धावा धावपळकावरती. जशाच तसं प्रत्युत्तर काय असतं ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण की 74 धावा ह्या स्पर्धेचा उच्चांक नोंदवला तो टीम निलजेनं आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना कडवे प्रहार पाहायला मिळतात ते उसारगर टीमकडनं. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा फटका अतिशय चांगला आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. एकच धाव 2 षटकार नंतर एक सिंगल. निष्ठेचा श्वास जणू काही सोडला असावा तो गोलंदाजानं. कारण की सुरुवात चांगली झाली होती गोलंदाजानं डॉट चेंडू फेकला होता मात्र तदनंतर 2 दर्जेदार षटकार पाहायला मिळाले ते म्हणजेच फलंदाज तेजस मात्रेकडनं. इथे या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. कट टू कट सामना पाहायला मिळतोय. जशी सुरुवात झाली होती ती टीम निलजेसाठी फलंदाज आपण पाहिलं होतं योगेश आणि विशालला 36 धावसंख्येची बहुमूल्य भागीदारी त्यानं साकारली होती आणि त्यानंतर मात्र अंतिम शेवट गोड केला होता नितेशनं ज्यानं 8 चेंडू 26 धावा कुठून काढल्या होत्या. एकंदरीत 73 धावा कुठल्यात आणि 74चा पाठलाग करत असताना सुरेख सुरुवात म्हणता येईल. दरम्यान हा चेंडू रिव्हर्स पॅटर्न केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे मात्र चेंडूला रोखलं जाईल का? चेंडू जातोय सीमा पार खणखणीत असा चौकार. दोन षटकांचा खेळ ह्या ठिकाणी संपला गेला आणि 2 षटकाखेरीज जर धावसंख्येचा विचार केला तर 3 गडी बाद धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते. 35 धावा निर्धारित अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि आवश्यकता आहे 39 धावसंख्येची. म्हणजे 35 धावा अवघ्या 12 चेंडूमध्ये जमा केल्यात आणि आता मात्र विजयासाठी 18 बॉल माफ करा आणि आवश्यकता आहे ती 39ची म्हणजे प्रति षटक 13च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत.
ज्या सरासरीने धावा आल्या त्या सरासरीने जर धावा आल्या तर लवकर सामना फिनिश होईल. मात्र टॉप ऑर्डर यावेळेस बाद झाले. आता जिम्मेदारी असेल मिडल ऑर्डर वरती. मात्र ही जिम्मेदारी पार केली जाईल का? गोलंदाजीमध्ये गोलंदाज केतन आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी. हे मात्र टर्निंग पॉइंटचं विमान षटक असेल. तिसरं आणि चौथं षटक महत्वाचं षटक आहे. इथे जर सुरेख गोलंदाजी केली, दिशा आणि टप्प्यावरती जर नियंत्रण दाखवलं तर मात्र ह्या सामन्यामध्ये परतून येऊ शकतो निलजे संघ. पहिला चेंडू मात्र स्क्वेअर फेकलाय. धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळेल 36 धावा. येणारे चेंडू आता शेष आहेत 18 आणि 38 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक चेंडू अगणिक सामन्याचं समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अतिशय सुरेख फाईट मैदानाच्या आतमध्ये, ज्या प्रकारची फाईट अपेक्षित होती प्रेक्षकांना तशीच लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला टायगर संघ सज्ज आहे की कोणता संघ आपल्या समवेत येईल. मात्र दस्तक देत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तेजसच्या बॅटमध्ये येणारा हा आणखीन एक पॅरेला स्ट्रोक. चेंडू जातो सीमापार. षटकार. धावपळकावरती का अफलातून फलंदाजी होते. अजूनही सामन्यामध्ये कोण जिंकेल हे सांगणं मात्र कठीण झालंय. प्रेक्षक वर्ग जागच्या जागी उभा झाला आणि चर्चा करत असताना पाहतोय की इथनं सामना कोण जिंकेल. दरम्यान हा चेंडू स्लोअर चेंडू होता. चेंज ऑफ फेस ज्याला आपण म्हणतोय, कारण की अगोदर एक दर्जेदार षटकार दाखवला आणि त्यानंतर मात्र गती कमी दिली होती गोलंदाजानं. मात्र तिथे 2 धावा एकवटले जातील. सुरेख क्रिकेट. षटकारानंतर सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जातं. एकंदरीत कंट्रोल या इनिंग मध्ये आपण पाहतोय तेजसकडनं. कारण की एकमात्र फलंदाज ज्यानं आतापर्यंत 6 चेंडू फेस केलेत. या व्यतिरिक्त जर आपण इतर फलंदाजांचा विचार केला तर जास्त काल मैदानावरती खेळ दाखवू शकले नाहीत. आणि आता पूर्णतः मी म्हणेन दारोमदार आहे तेजस म्हात्रे या खेळाडूवरती. कारण की गोलंदाजीमध्ये देखील कमबॅक त्यानं मिळवून दिला होता दुसऱ्या स्पेलमध्ये. आणि ते फलंदाजीमध्ये देखील आपलं आव्हान अजूनही कायम राखलंय या मॅचमध्ये. केतनवरती हल्ले चढवले जातात. दरम्यान हा चेंडू सुरेख पण ते दर्शवतायत की जिथनं जी लाईन आपण पाहतो ऑफस्टिकच्या दिशेनं, कारण की व्हाईट यॉर्कर तदनंतर आउटसाइड दी ऑफस्टम अशा प्रकारची लेन सातत्यानं वापरली जाते गोलंदाजाकडनं. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचं कार्य केलं जातं जेणेकरून मी म्हणेन फटका खेळण्यासाठी संधी उपलब्ध होऊ नये फलंदाजाला. त्या प्रकारे गोलंदाजी होते केतनकडनं. स्लोअर चेंडू ह्यावेळेस मात्र अपील आपण पाहतोय. थोडीशी उशिरानं मी म्हणेन अपील झाली होती गोलंदाजाकडनं आणि यष्टीरक्षकाकडनं. उर्वरित जर आपण खेळाडूंचा विचार केला तर त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची अपील नव्हती. इथे डॉट बॉल. सलग 2 चेंडू डॉट. आणि जणू काही हे डॉट चेंडू संजीवनीचं कार्य करतील निलजे टीमसाठी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 44 धावा धावपळकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. ज्या सरासरीनं धावा एकवटायच्या आहेत त्या दिशेनं जरूर मार्गक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की जवळजवळ 15च्या सरासरीनं धावा कुठून काढायच्या होत्या आणि आतापर्यंत त्यामध्ये यशस्वी झालाय तो म्हणजेच VCC उसारगर संघ. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव एकवटली जाते. एका धावेनं संघ पोहोचलाय तो 45 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत, ज्यामध्ये केतन बाद झाला होता ज्यानं चौकार ठोकला होता. तदनंतर जयदास शुभम देखील बाद झाला. असे टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज पवेलियनमध्ये परतलेत. आता मात्र पूर्णतः जबाबदारी नवीन ऋतिक आणि एका बाजूला तेजस जो किल्ला लढवतोय आपल्या टीमसाठी. षटकातील अंतिम चेंडू. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. पहिला चेंडू स्क्वेअर होता. तदनंतर षटकार आपण पाहिला होता या षटकामध्ये. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा फसवलं गेलं मी म्हणेन. आतापर्यंत जर ह्या गोलंदाजी विश्लेषण आपण पाहिलं आणि प्रत्येक चेंडूची जर पाहणी केली तर प्रत्येक चेंडू मागे त्यानं गती कमी ठेवली. कारण का त्याला माहित होतं पहिल्या चेंडूवरती जसं आपण स्पेस देण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी एक षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र खेळपट्टीचा आणि फलंदाजांचा त्यानं अनुमान बांधला आणि तिथे मात्र गती कमी करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र एक सुरेख कमबॅक केलंय ते गोलंदाज केतननं. धावा खर्च केलाय त्यानं फक्त 10 मी म्हणेन. कारण की पहिल्या चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर काय कमबॅक केलंय. एकंदर 3 षटकं समाप्त झालीत. 45 धावा धावपळकावरती. निर्धारित जर आपण विचार केला तर इथनं 29 धावसंख्येची अजूनही आवश्यकता असेल आणि चेंडू शेष असतील ते 12 चेंडू. आता सामना मात्र मी म्हणेन बॅलन्स आहे. इथनं 12 चेंडू आणि 29 धावा म्हणजे प्रति षटक 14.50 इथे सरासरी गाठायची आहे.
आणि या स्पर्धेचा नियम जर सामना बरोबर झाला तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. जर आपण मॅचचा विचार केला तर सुरुवातीला 2 फक्त फलंदाज गमावले होते पहिल्या सेक्शनमध्ये त्या ठिकाणी निलजे टीमनं, आणि एका बाजूला उसारगड टीमनं 3 फलंदाज गमावलेत. म्हणजे एकंदर विकेट जास्त आहेत उसारगड टीमचे, म्हणजे ते कंपल्सरी 29 धावा 12 चेंडूमध्ये विजयासाठी पार कराव्या लागतील. नेक्स्ट मॅच डायगर संघ एका बाजूला सज्ज झालाय, मात्र इथनं कोणता संघ विजयी होईल आणि डायगर संघासमवेत संघर्ष करेल पाहण्याजोगा प्रश्न असेल. आज सुट्टीचा दिवस, त्या कारणास्तव बरेचसे प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी ह्या ठिकाणी आलेत. आणि एक ऐतिहासिक मैदान आहे, मैदानाच्या चौफेर सावली देखील आपल्याला पाहायला मिळते आणि सुरेख खेळपट्टी आणि सुरेख आउटफील्ड असलेलं हे मैदान, चौफेर समांतर असलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. टीम मीटिंग भरवली गेली आहे ती म्हणजेच की निलजे टीम कडनं आतापर्यंत 3 षटकांसाठी 3 गोलंदाज वापरले गेलेत आणि इथं टीम मीटिंग जरूर केली जाईल की कोणत्या गोलंदाजाला 2 स्पेल द्यावेत, कारण की महत्वाचं असेल. पहिल्या षटकामध्ये नितेशला मार बसला होता, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आतिशला देखील मार बसला होता, तिसरं षटक केतननं चांगलं फेकलं, त्याच्यावरती भरोसा दाखवावा का असं जरूर चर्चा झाली असेल त्या ठिकाणी. मात्र इथनं 4थं षटक हे खूप महत्वाचं आहे. इथे जर धावा रिलीज झाल्या या षटकामध्ये तर मात्र हा सामना टर्न होऊ शकतो तो उसारघरच्या बाजूनं. मात्र इथनं 1-2 विकेट या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करू शकेल तो म्हणजे जय हनुमान निलजे संघ. गोलंदाजीमध्ये गोलंदाज पाहायला मिळतो तो नितेश. या अगोदर आपण पालावा सिटी एंड कडनं षटक पाहिलं होतं नितेशचं, ह्यावेळेस मात्र एंड चेंज केलाय नितेशनं आणि 4थ्या षटकासाठी स्वतःवरती भरोसा दाखवत असताना नितेश पुढे सरसावलाय, कारण की टर्निंग पॉईंटचं षटक आहे. 12 चेंडू आणि 29 धावसंख्या बनवायची आहे. स्ट्रायकरवरती तेजस ज्याच्याकडनं अपेक्षा आहे, ज्यानं सामन्यामध्ये जिवंतपणा ठेवलाय तो तेजस मात्र स्ट्रायकिंग घेतला. राईट मोर्थ विकेटनं पहिला चेंडू, यावेळेस मात्र जमिनी समांतर चेंडू गेलाय. कार्पेटच्या साहाय्यानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रिस्क घेतली होती, ॲक्युरेट फेकी नाही आहे आणि 2 धावा एकवटले जात आहेत. हा प्रयत्न वारंवार केला जाईल कारण की चेंडू कमी आहेत, धावसंख्येचं अंतर गाठायचं 29 होतं. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 27 धावा विजयासाठी. आता धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील कारण की विकेट जास्त गमावलेत ते उसारगर टीमनं. ते पाहता 11 चेंडू 27 धावा बनतील का हा जरूर प्रश्न आहे. मात्र उत्तरासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे तो तेजस म्हात्रे. नितेश पाटील राईट मोर विकेटचा हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे, बनून राहील फक्त दर्शक कारण की चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतो. बिग हिट, षटकार. आता मात्र जुना चेंडू देण्यात येईल कारण की आता 2 षटक कंप्लीट झालेत. मात्र मॅच बॉल आलाय त्या ठिकाणी. मात्र चेंडूची पाहणी आपण करून ठेवा कारण की इथनं वेळ महत्वाचा आहे. थोडासा विलंब मध्यंतरा ठिकाणी झाला होता आणि मॅच कंटिन्यू आता चालू असणं खूप गरजेचं आहे. दर्जेदार षटकार आलाय. धावसंख्या धावपळकावरती जाऊन पोहोचली होती 53 धावा. आता मात्र 21 धावसंख्येची आवश्यकता असेल. चेंडू शेष आहेत ते 10 बॉल 21 धावा. सामना थोडासा खुला होत चालला विसर्ग टीमसाठी. काय लाजवाब फलंदाजी होते. खांद्याचा वापर, गती देखील आपण पाहतोय की आतापर्यंत ओरपिच लेनचे चेंडू फेकले होते आणि त्यावरती दमदार फटके आपण पाहिले तेजसकडनं. आणि त्यानंतर थोडासा शॉर्टअप लेंथ आणि खांद्याचा वापर करत असताना चेंडूमध्ये अतिरिक्त उसली निर्माण केली आणि फलंदाजाला बीट केलंय. हे बॅटल आपण पाहतोय. गोलंदाजी बनाम फलंदाजी असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला नितेश प्रयत्न करतोय तर एका बाजूला विजयासाठी संघर्ष करत असताना तेजसला आपण पाहतोय. लेगस्टिक सोडून जाणार चेंडू. पंच आमच्या दिशेनं वळतायत. शशांक पाटील आहे त्या संदर्भचे आणि एका बाजूला जर आपण विचार केला तर रतन मानेरकर पालेगावचे असे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतो. ह्या रगरत्या उन्हामध्ये पंचांची कामगिरी करत असताना स्क्वेअर चेंडू, धावसंख्या 54 धावा अजूनही आवश्यकता आहे. 20 धावसंख्येची. चेंडू शेष आहेत ते म्हणजेच की 9 चेंडू 9 बॉल 20 धावा. सुरेख सामना. काय चेंडू फेकलाय. सुरेख लेंथ. फलंदाजाला खेळणं देखील मुश्किल झालं होतं. अशा प्रकारची लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली ते नितेश पाटीलकडनं. कारण की दोन्ही फलंदाज आणि दोन्ही खेळाडू मिळून हार मानायला तयार नाहीत. 20 धावसंख्येची आवश्यकता. मात्र आता चेंडू शेष आहेत ते 8 चेंडू. 2 महत्वाचे चेंडू मिळवणे. इथे एक मोठा फटका या सामन्याला जिवंत ठेवेल तो उसारगड टीमसाठी. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 बॉल चेंडू फील करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू डोक्यावरून जातोय तो सीमा पार.
चौकार पाहायला मिळतो तेजसच्या बॅटमधनं आणि संघ जाऊन पोहोचतोय तो 58 आकड्यावरती. आता समीकरण उरलंय येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल 16 धावसंख्येची. काय अशा प्रकारचा पहिला सामना झाला होता शिरडोन आणि त्यांच्या विरोधात आगासन, तसाच हा सामना आपण पाहतोय. मात्र हा सामना आहे पहिल्या फेरीतील अंतिम सामना. अतिशय सुरेख क्रिकेट इथे मी म्हणेन कोणीही जिंको, मात्र क्रिकेटचा विजय होताना आपण पाहतो या मैदानावरती. यजमान संघ आहे, सहजासहजी हार मानणार नाही हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये तेजस म्हात्रे एका हाती किल्ला लढवला. मी म्हणेन हा चेंडू सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? मात्र नाहीये. 2च धावा इथे प्राप्त होतील. या 2 धावेने सांघिक धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावसंख्या 60 धावा. आता समीकरण येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. प्रति षटकामागे 15च्या सरासरीने धावा जमवल्यात आणि आता आवश्यकता आहे 6 बॉल 14 धावसंख्येची. काय सामना झालाय, प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना. आणि आता गोलंदाज देखील नौका असेल, म्हणजे आता गोलंदाजी करणाऱ्या संघावरती थोडंसं दडपण असेल. एका बाजूला ज्या फलंदाजानं खूप चांगला खेळ दाखवला तो मैदानावरती आहे, मात्र तो नॉन स्ट्राईक वरती असेल. आणि आता मात्र ऋतिकला विचार करावा लागेल, कारण की इथे ऋतिक स्ट्रायकिंग एंडला असेल आणि 6 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे 14 धावसंख्येची. छोटीशी टीम मीटिंग भरवली जाते निलजे संघाच्या वतीनं की कोणत्या गोलंदाजावरती भवितव्य सोपवावं या सामन्याचं. प्रेक्षक वर्ग देखील जागच्या जागी उभा झाला. निश्चित आमचे गुणलेखक टॅली करत असताना की तेजस वैयक्तिक 36 धावसंख्येवरती खेळतोय. जशी खेळी साकारली होती फलंदाज विशाल पवारनं 17 चेंडू 35 धावा, त्याला तशाच तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. ते म्हणजेच तेजस म्हात्रेकडनं जो 4थ्या क्रमांकावरती आला होता आणि संघाची नौका पार करण्याचा प्रयत्न होतो त्याच्या माध्यमातून. इथनं जर तेजसनं मी म्हणेन हे आव्हान पूर्ण केलं तर खऱ्या अर्थानं त्याचं नाव ह्या मैदानावरती सातत्यानं घेतलं जाईल. गोलंदाजीमध्ये अंतिम षटक फेकताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रितेश वरती भवितव्य आहे. 6 चेंडू आणि धावा रोखायच्या आहेत त्या 14 धावा. काय सामना झालाय, प्रेक्षक वर्गाच्या नजरा केल्यात मध्यंतरी मैदानाच्या, कारण की 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 14ची. होम ग्राउंड आहे उसारगर टीमचं आणि अनेक चाहते, अनेक त्यांचे ग्रामस्थ सामना पाहण्यासाठी आलेत आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच प्रेक्षक, बरेच त्यांचे चाहते घरात सामना पाहतात. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू आलाय तो शॉट थर्डमॅनला लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. मात्र जमेची बाब असेल उसारगर टीमसाठी की स्ट्रायकिंग एंडला तेजस मात्र आलाय. एक धाव एकवटली जाईल. 61 धावा, समीकरण 5 चेंडू आणि 13 धावसंख्येची. जय आणि पराजयामध्ये जर कोणता खेळाडू असेल तर मी म्हणेन तेजस म्हात्रे. इथे तेजसची विकेट जर प्राप्त केली टीम निलजेनं तर ह्या सामन्यावरती पकड मजबूत असेल. मात्र इथनं एक मोठा फटका आला तर जो आत्मविश्वास दाखवलाय तेजसनं त्याच्यामध्ये दुप्पट मी म्हणेन वाढ होईल आणि तसा फटका येईल का? प्रयत्न जरूर होतील. ज्या प्रकारचा खेळ दाखवलाय पूर्णतः मन जिंकली आहेत ती प्रेक्षकांची आणि त्यांच्या साथीदारांची. हा चेंडू ह्यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या बागेच्या बाहेर चेंडू जातो तो सीमा पार. खणखणीत चौकार आलाय आणि सामन्याला कलाटणी देणारा हा चौकार आपण पाहतोय. संघ जाऊन पोहोचला 65 या आकड्यावरती. आता आवश्यकता असेल ती 9 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत 4 आणि धावा बनवायच्या आहेत 9 धावा. काय सामना झालाय, प्रेक्षक वर्गाच्या चर्चेला उधाण आलंय की इथनं सामना कोण जिंकेल. जागच्या जागी चलबिचल आपण पाहतोय प्रेक्षकांची. एका बाजूला निलजे संघाचे चाहते देखील मी म्हणेन सामना शांतपणे पाहतायत, कारण की अजूनपर्यंत जो खेळाडू ज्या खेळाडूवरती नजरा खिल्ल्या तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत निलजे संघ मी म्हणेन सुरक्षित नसेल हे माहित आहे त्यांच्या चाहत्यांना. आणि ते पाहता आता मात्र या सामन्यामध्ये कमबॅक पाहायला मिळतो तो टीम उसारगरचा. चेंडू शेष आहेत 4 आणि धावा बनवायच्या आहेत 9 धावा. काय सामना झालाय. अशाच प्रकारचं क्रिकेट पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेक्षक मैदानाच्या चौफेर येत असतात आणि तशाच प्रकारचा हा सामना. प्रत्येक चेंडू अगणिक सामन्यामध्ये प्रेशर आपण पाहतोय आणि प्रत्येक चेंडू अगणिक सामन्याचं समीकरण बदलत आहे. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. श्वास रोखून ठेवला होता आणि फलंदाज बाद. बिग विकेट. ज्या फलंदाजानं अक्षरशः ह्या मॅच मध्ये जिवंतपणा ठेवला होता तो फलंदाज मात्र परतलाय आणि खूप महत्वाचं यश मी म्हणेन गोलंदाज प्रितेशला प्राप्त झालाय. ज्या झेल हवेमध्ये होता, श्वास रोखून ठेवला होता. दोन्ही संघाच्या संघ नायकांना आणि चाहत्यानं मात्र इथे अंततः परतावं लागेल. मात्र काय झुंज दिली, कौतुक करावं लागेल. टाळ्या होत्या त्या खेळाडूसाठी ज्यानं
40 धावसंख्येचं भलं मोठं योगदान दिलं या मॅच मध्ये आणि सामन्यामध्ये मात्र अजूनही आव्हान कायम राखले ते उसरगर टीमनं. आता येणारे 3 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 9 धावसंख्येची. विकेट जास्त गमावलेत ते पाहता कंपल्सरी 9 धावा विजयासाठी बनवावे लागतील. त्या पाठलाग करत असताना VCC उसरगर टीमला. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अमित दाखल झालाय. अमित पाटील स्ट्रायकिंग वरती ऋत्विक असेल. 3 चेंडू आणि आवश्यकता आहे ती म्हणजेच की 9 धावसंख्येची. काय सामना झालाय, हाय स्कोरिंग सामना. मात्र काय फाईट केली आहे उसरगर टीमनं. 3 चेंडू 9 धावा बनल्या जातील का की 3 चेंडू 9 धावा रोखल्या जातील. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. गोलंदाज प्रितेश डाव्या हाताचा हा गोलंदाज आहे. बॅट अँड पॅड मध्ये चेंडू निघून गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होईल मात्र विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल ऋतिकला. कारण की स्ट्राईक ठेवायच्या अमितला स्वतःच्या खात्यामध्ये. इथे 2 मोठे प्रहार आवश्यक आहेत. जसा सामना आपण पाहिला होता आगासन शिरडोन 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकला होता सुयोगनं. मात्र अंतिम चेंडूवरती 2 धावा करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता सुयोग. तशीच काही स्थिती आली आहे या सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 9 धावसंख्येची. नवीन फलंदाज मैदानावरती निकेत दाखल होतोय. मात्र आता पूर्णतः लक्ष असेल ते अमितवरती. कित्येकदा अमितनं खूप चांगली फलंदाजी केली मात्र आता गरज आहे संघाला आणि त्यावेळी गरज शमवली जाईल का त्याच्याकडनं. 2 चेंडू आणि 2 मोठे प्रहार. 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. खऱ्या अर्थानं आमच्या व्यासपीठावर जेवढे जेवढे स्पर्धक आहेत, प्रेक्षक आहेत किंवा मान्यवर आहेत त्यांचं लक्ष वेधून घेणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 9 धावा. क्षेत्ररक्षक सजवला गेलाय सिलिमिड ऑफला. इथनं मोठा फटका खेळू द्यायचा नाही आहे. जेणेकरून लक्ष केंद्रित त्या खेळाडूकडे होईल आणि ते फटका खेळताना त्याला त्रास होईल अशा प्रकारची रणनीती आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू एक धाव एकवटली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होतील का. मात्र दुसरी धाव घेत असताना बाद झाला फलंदाज. आता 1 चेंडू आवश्यकता आहे ती 8 धावसंख्येची. 4 षटकापर्यंत जर आपण विचार केला तर कुठे का होईना पुढे पाहायला मिळत होता तो उसरगर संघ. असं वाटत होतं 15च्या सरासरीनं धावा बनवल्या गेल्यात आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये 14 धावा एकवटल्या जातील अशी अपेक्षा जरूर होती. मात्र काय गोलंदाजी झाली. गोलंदाजचं कौतुक करेन. नौका हा गोलंदाज होता प्रितेश. त्याच्यावरती भार सोपला होता संघनायकानं आणि भवितव्य उज्ज्वल केलंय. सौरभ पाटील मैदानाच्या दिशेनं आलाय मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. इथे 1 चेंडू आवश्यकता आहे 8ची. एखादा खराब चेंडू जर फेकला तर सामन्यामध्ये काहीसा चमत्कार पाहायला मिळेल. मात्र ती चुकी करेल का. गोलंदाज ज्या प्रकारची गोलंदाजी त्याने केली ते पाहता आता त्याच्याकडनं चुकीची अपेक्षा नसेल. कारण की षटकार आला तरी सामना जिंकू शकणार नाहीये तो उसरगर संघ. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू आणि सामना जिंकला निलच्या टीमनं. मात्र काय संघर्ष केला स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना उसरगर संघानं हाडलं आणि खूप खूप अभिनंदन जय हनुमान निलजी संघ. आणि इथनं पुढील वाटचालीसाठी उसरगर टीमला देखील आपण शुभेच्छा देऊया. खूप चांगले क्रिकेट त्यांनी देखील दाखवलं आणि क्रिकेटचा विजय खऱ्या अर्थानं या मैदानावरती आपण पाहिला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तर टॉसला देखील लगेच यायचं आहे. नितेश आपण टॉसला या आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं